बालमित्रांनो, मी इयत्ता चौथीतील विद्यार्थी आरोह अर्जुनाथ थोरवे, रायगड जिल्हा परिषद शाळा कोण मलुसरे. माझा आवडता क्रांतिकारक लोकमान्य टिळक. मी तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या बद्दल जे 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी मी विनंती करतो आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. असे सिंह गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक हे होते. ते लाल, बाल, पाल या त्रिपुटांपैकी एक पाळले जात होते. ते पुणे येथे शिकले होते. ते खूप बुद्धिमान होते. त्यांनी गणितामध्ये प्रावीण्य मिळवले होते. जनतेमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती सण सुरू केले होते. केसरी व मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश राजवटीवर ठणकावून टीका केली होती. भारतीय असंतोषाचे जनक, भारतीय चळवळीचे प्रणेते म्हणजे लोकमान्य टिळक. 1896 मध्ये महाराष्ट्र येथे कोरडा दुष्काळ पडला होता. तेव्हा लोकमान्य टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले होते. पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती. ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध लोकमान्य टिळक ठणकावून टीका केली होती. सरकारच्या डोक्यात गरज आहे का? राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे तर अशा केसरीतील अग्रलेखांनी ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध आगडोक बरोबरी नेली होती. काही दिवसांनी लोकमान्य टिळकांना मंडेलेच्या तुरुंगात टाकण्यात आले होते. तेथे त्यांनी गीता रहस्य नावाचा एक चांगला असा ग्रंथ लिहिला. तिथून सुटल्यावर डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने त्यांनी होम रूल चळवळ सुरू केली. भारतीय चळवळीत चैतन्य निर्माण केले. असे महान स्वातंत्र्य सेनानी, उत्कृष्ट वक्ते, स्वातंत्र्य